मला एक माणूस म्हणतो, की "मॅडम ऐका ना, तुमचा इंटरव्ह्यू ठीक आहे, पण तुम्ही जरा लक्ष्मीकांत बेर्डेंचा डायलॉग बोलून दाखवा. हे लोकांना नाहीतर आवडणार नाही, बघणार नाही." ॲक्चुअली आमच्यासाठी आईचंच गाईडन्स सगळ्यात महत्वाचं आहे. कारण फ्रॉम द एज ऑफ व्हॉटएव्हर आम्हाला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून आईच होती. शिक्षण म्हटलंस की मला त्याचा किडा असतोच. बेरड्यांमध्ये सगळ्यात शिक्षणाचा किडा मलाच. स्टेज फ्राईट, उभंही राहता यायचं नाही. म्हणजे मी ना असा माईक हातात घेतला ना बोलायला, की मी अशी कापायचे. आणि अभिनय जेव्हा बोलायला लागतो ना, मी अभिनयला जास्त घाबरते मम्मीपेक्षा. अच्छा. लक्ष्मीकांत बेर्डेंची मुलं म्हणजे काय चाललं असेल, केवढं आहे काय काय आयुष्यात असं काही नाहीये. असं एकदा असा एक माणूस आला मला, "मॅडम काम चांगलं करता, कॉमेडी नाहीये तुम्हाला. लक्ष्मीकांत बेर्डेंची मुलगी कशी वाटणार तुम्ही?" भरत जाधव आणि केदार काका म्हणजे मला आणि मम्मीला छोटी बकाडी आणि मोठी बकाडी म्हणतात. अच्छा. ते सिमिलर बॉटल्स आहेत ना. आणि मी माझ्या वडिलांशी खूप कनेक्टेड होते लहानपणी. म्हणजे मला त्यांच्यासोबत बसायचं असायचं, त्यांच्याकडेच जायचं असायचं. सो व्हॉटएव्हर व्हेरेव्हर आय हॅव मेट हिम, मे इट बी हॉस्पिटल, मे इट बी हाऊस, म्हणजे ती स्वतः काढून-बिढून घेऊन जाते. म्हटलं, "मम्मी मला ते मम्मी म्हणते, "आनंदी, मी प्रमोशन करतेय तुझं." इट्स नॉट ईझी टू बी अन ॲक्टर, बट इट्स नॉट ईझियर टू बी अन स्टार किड. ही सगळ्यात आयुष्यातली इम्पॉर्टंट गोष्ट कुठली आहे माझ्या, आणि ते म्हणजे माझे आई-वडील. सो बरं. मला ते नाव उचलून काहीतरी करायचं होतं. जसं मी कांतप्रिया. सांगू इच्छिते कारण लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या नावातलं कांत तू कांत घेतलंस आणि आणि प्रिया. आईच्या नावामधलं प्रिया. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर. शक्ती टॉकच्या माध्यमातून या नवरात्रोत्सवामध्ये आपण विविध कलाकारांना भेटतोय, महिला कलाकारांना भेटतोय आणि ते आयुष्यात काहीतरी वेगळं करू पाहतायत, करिअरमध्ये काहीतरी वेगळं करू पाहतायत. त्यांच्या प्रवासाबद्दल मी जाणून घेते आणि एक असा नवा प्रवास सुरू करते अभिनेत्री स्वानंदी बेर्डे. आणि तिच्याकडनं आपण तिच्या नव्या प्रवासाबद्दल, या नव्या इनिंगबद्दल आज शक्ती टॉकच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. स्वानंदी, खूप खूप स्वागत आहे तुझं आणि नवरात्रोत्सवाच्या खूप शुभेच्छा तुला. तुला सुद्धा नमस्कार आणि सुंदर सगळ्यांना. दिसतेस तू. थँक्यू. तू पण. सगळ्यात आधी नव्या इनिंग बद्दल मी बोलणारच आहे. हम्म. पण फेस्टिवल कशा पद्धतीनं सेलिब्रेशन असतं? नवरात्री असेल, गणेश उत्सव असेल, दिवाळी असेल. जोरात असतं ऍक्च्युली. आमच्या सगळ्यांचं बेसिकली कुठलाही सण असू दे, फॅमिलीज आम्ही प्रत्येक सणात भेटण्याचा एक प्रयत्न करतो. आणि नवरात्र म्हटल्यानंतर माझी आई बेसिकली खूप 9 दिवस अशी स्ट्रिक्ट असते. त्यामुळे अच्छा. घरात पूजा वगैरे सगळं होतं. त्यामुळे घरातले सगळे येतात आणि नटायला असं जायला मिळतं आणि हां. देवीची पूजा आणि अभिनय बेसिकली हो. कुठलाही सण एकदम शिस्तीत पाळत नाही जेवढा नवरात्र पाळतो अच्छा. ओके. आईसाठी. बिकॉज ती खूप वर्ष आई घट-बीट बसवायची, सगळं करायची. अच्छा. आणि मग त्याच तिच्या श्रद्धेपायी आम्ही सगळे तिच्यासाठी वेज जमचं एकदम शिस्तीत असतं. हां. नीट तिच्यासोबत पूजा काही ना काहीतरी आमचं चालू असतं. वाह! त्यामुळे फन. पण सगळी काम करताना आई सोबत असणं आणि ती प्रिया मॅमचं आम्हाला माहिती आहे, की त्या सगळं लक्ष देऊन असतात. अभिनय असेल किंवा तुझ्या बाबतीत असेल. ते कशा पद्धतीने असतं, की आपण जे काही करतोय त्याच्यात आईची साथ आहे, ती लक्ष देऊन किंवा तिचं गाईडन्स असतं. हो, ते किती डेफिनेटली. महत्वाचं वाटतं तुला? ॲक्चुअली आमच्यासाठी आईचंच गाईडन्स सगळ्यात महत्वाचं आहे. कारण फ्रॉम द एज ऑफ व्हॉटएव्हर आम्हाला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून आईच होती. हां. त्यामुळे आम्हाला कोणी काही सांगितलं पण जेव्हा आई जी म्हणेल तीच पूर्व दिशा. बरोबर. कारण ती बरोबर असते. हं. ती तिच्या काय म्हणतो अनुभवाने ती आम्हाला सांगते प्रत्येक बरोबर. गोष्ट. आणि हं. इट्स नॉट ऑलवेज की ती बरोबर असेल. पण ती तो स्पेस आम्हाला देते, की हे बघा मी माझ्या अनुभवाचं तुम्हाला सांगते. ॲट द एंड ऑफ द डे यू हॅव टू मेक अ डिसिजन. बरोबर. सो तिचं असं म्हणणं असतं, की मी जे काही गो थ्रू केलंय, ते हं. तुम्हाला मी सांगायचं काम केलं. आता तुम्ही ते तुमच्या हिशोबाने डील करा अँड देन यू मेक युअर ओन डिसिजन्स. पण हो. गाईडन्स असतो आणि तो लागतोच. हो. म्हणजे साधारण डॉक्टरकडे जरी गेलं तरी आई प्लीज चला. सांग डॉक्टरला मला काय झालंय ते. याचे मी रील्स असं वगैरे पण असतं. बघितलेले हां, आहेत हां, हां. आणि ते खूप रिलेट आणि कनेक्ट होणारं खूपच वाटतं. जास्त. त्यामुळे तिचं ते वी नीड हर. पण तू नवी इनिंग ज्याचा मी सुरुवातीला उल्लेख केला ते हं. म्हणजे ज्वेलरी ब्रँड सुरू केलेलं आहेस त्यासाठी खूप खूप अभिनंदन. थँक यू. पण सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतलं त्या ब्रँडच्या नावाने. येस. तर त्या नावामागचं काय होतं? आईला विचारलं होतंस का? किंवा काय पद्धतीनं ते डिझाइन करत होतीस नाव? किंवा ते नाव झाल्यानंतर कुणाला दाखवल्यानंतर काय आहे सगळ्यांकडनं प्रतिक्रिया सो तुमच्या? बेसिकली जेव्हा ठरलं, आधी कसं झालेलं, की आधी आपण म्हणजे थोडं माइंड्समध्ये होते मी, अच्छा. की ज्वेलरी करायचं का क्लोथिंगमध्ये जायचं रिटेलिंगमध्ये. पण म्हटलं, की नाही आपल्याला सगळ्यात आवड ज्वेलरीची आणि आपण काहीतरी वेगळं घालतो म्हणून लोकांनी पण काहीतरी
वेगळं कॅरी करायला आलं पाहिजे लोकांना. म्हणून बरोबर. त्या थॉट मध्ये मी म्हटलं की आपण एक ज्वेलरी ब्रँड सुरू करूया. अच्छा. आणि होते बरीच नावं होती आणि आम्ही ऍस्ट्रोलॉजी आणि असं याच्यामध्ये खूप जास्त काय म्हणतो आहोत. त्यामुळे अच्छा. आम्हाला असं ते खूप इम्पॉर्टंट असतं की त्याची ते न्यूमरोलॉजी बरोबर येते की नाही, अच्छा. किंवा ते लेटर मला माझ्या कुंडलीच्या हिशोबाने रेझोनेट होतंय की नाही वगैरे, असं खूप काय चाललेलं. पण शेवटी मग कसं होतं, रेस्ट्रिक्शन्स येतात नावं काढताना, बिकॉज बरोबर. तुम्हाला हे लेटर दिलंय, मग आपण हे नाव वापरू शकत नाही. अच्छा. सो मग रेस्ट्रिक्शन येतात. पण लकीली मला के असं एक आलं आणि चाललेलं की करायचं की नाही. मग मी डिसाईड केलं की सगळ्यात आयुष्यातली इम्पॉर्टंट गोष्ट कुठली आहे माझ्या, आणि ते म्हणजे माझे आई वडील. सो बरं. मला ते नाव उचलून काहीतरी करायचं होतं. मे बी नाव बनेल, नाही बनेल, त्याचा काय अर्थ बनेल, हेही होते ऑब्व्हियसली. अच्छा. सो मी डिसाईड केलं की कांतप्रिया आपण हे नाव बघूया आणि एक्सपेरिमेंट करूया. आधी मी फुल्ली ओके नाही झाले. मी सगळ्यांना आधी विचारलं, एक्सपेरिमेंट केलं, कारण काय लोकांना माहिती नाही, कळेल नाही कळेल, उगाच काहीतरी रॅन्डम अर्थाचं लिहिलंय म्हणून. बट देन आय डिड इट अँड लोकांनी खूप जास्त त्याला डोक्यावर धरलं आणि खूप आवडलं हां. आणि लोकांना ते कनेक्ट झालं. हां. सो जसं मी कांतप्रिया सांगू झालं. इच्छिते कारण लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या नावातलं कांत तू कांत घेतलंस आणि आणि प्रिया. आईच्या नावामधलं प्रिया. ऍक्च्युली मी प्रियाकांत असं प्रियाकांत करणार होते, कारण मला बरेच जण म्हणाले आणि लोक मला कॉंग्रॅच्युलेशन करायला येतात तेव्हा म्हणते कॉंग्रॅच्युलेशन फॉर प्रियाकांत असं करतात. अच्छा. हा म्हटलं नाही, कांत प्रिया आहे ते. अच्छा. पण मी प्रियाकांत केलं नाही कारण ते मेल नावाने डायव्हर्ट होत होतं. सो मला असं झालं की आय वॉन्टेड इट टू एंड विथ सम फिमेल लाईक फेमिनाईन साईड टू ओके. इट. नाईस. सो म्हणून मग ते कांत प्रिया असं ठरलं नाव. आईच्या काय प्रतिक्रिया होत्या? आई तर खूप खुश. आधी आई म्हणाली की "छे, ह्या लोकांना कळणार आहे." पण नंतर मग जेव्हा तिच्या कानावरती सतत पडत गेलं, हां. तेव्हा तिला ते खूपच आवडलं. मग लोकांनी जसं-जसं रिएक्ट केलं आणि जसं लोकांना ते खूप जास्त असं त्यांना पण दे ऑल्सो त्यांचं आयुष्य, त्यांचं चाइल्डहुड वॉज माय फादर अँड माय मदर. राइट. सो त्यांच्यासाठी ते त्यांना पण ते खूप पर्सनल वाटलं आणि हां. दॅट वॉज द बेस्ट पार्ट अबाउट इट असं मला एक वाटलं. त्याच्यात एक इमोशन दडलेलं आहे इमोशन आहे. त्या ब्रँड एक्झॅक्टली. सोबत आणि हां. तू जसं सुरुवातीला सांगितलं की आई-वडील हां. त्यांचं नाव घेऊन बऱ्याचदा असं असतं ना की कारण तुझ्याकडे बघून किंवा अभिनयकडे बघून किंवा आम्हाला लक्ष्मीकांत सरांना आम्हाला भेटता नाही आलेलं आहे किंवा करेक्ट. आम्ही असं मुलाखत करताना मग अशोक मामा असतील किंवा हे आदर्श आहेत. हं. पण तुम्हा दोघांमध्ये काय आम्ही त्यांना शोधत असतो आणि अनेक जण असं म्हणत हो, असतील हो. की येस. डोळ्यांमध्ये म्हणा किंवा वागणुकीतून हो, आम्हाला कुठेतरी ते सापडतील का असे प्रत्यक्षात. हो. तुझ्या बाबतीत ते जाणवतं तुला की अनेक जण तुला वाटतात काही रिसेम्बलन्स असावेत आहेत? खरं सांगू तर मला बेसिकली माझे वडील हे लोकां थ्रूच माहिती आहेत. हां. म्हणजे मला मला असं आहे मेमरी, म्हणजे मला अभिनयापेक्षा जास्तही माझे वडील आठवतील. अच्छा. जेव्हा दादाला एवढे आठवत नसतील तेवढे मला आठवतात. कारण छोट्या-छोट्या गोष्टी आहेत आणि मी माझ्या वडिलांशी खूप कनेक्टेड होते लहानपणी. म्हणजे मला त्यांच्यासोबत बसायचं असायचं, त्यांच्याकडेच जायचं असायचं. सो व्हॉटएव्हर, व्हेरेव्हर आय हॅव मेट हिम, मे इट बी हं. हॉस्पिटल, मे इट बी हाऊस, व्हेरेव्हर आम्ही दोघं एकटे फिरायला जायचो, ते सगळं मला आठवतं. सो जेव्हा मला लोकं त्यांचे किस्से सांगतात तेव्हा असं ते आठवतात, की हां, ॲट आय हॅव अ मेमरी ऑफ हिम टू रिमेंबर हिम बाय दॅट वे. राइट. सो जेव्हा लोकं मला बघतात तेव्हा त्यांना मी पप्पांसारखी वाटते अच्छा. आणि दिसायला अभिनय पप्पांसारखा वाटतो आणि मी आईसारखी. म्हणजे मला भरत जाधव आणि केदार काका म्हणजे मला आणि मम्मीला छोटी बकार्डी आणि मोठी बकार्डी म्हणतात. अच्छा. ते सिमिलर बॉटल्स आहेत ना, हां, त्यामुळे ते म्हणतात की फुल झेरॉक्स. हां, पण वागणुकीच्या हिशोबाने मी आणि पप्पा सेम होतो, असं मम्मी पण म्हणते आणि अभिनय आणि मम्मा सेम. घरकोंबडे, हां. त्यांना घरातनं बाहेर जायला आवडत नाही. आराम त्यांच्या त्यांच्या स्पेसमध्ये आवडतं हं. आणि आय वॉन्ट पीपल अराउंड. मला असं एकटं बसायला खूप कंटाळा येतो. आय जस्ट वॉन्ट पीपल, की या, घरी या, अच्छा. मज्जा करा, आराम करू एकत्र. माणसांमध्ये हां, मिसळते खूप. मिसळणं मला ते खूप आवडतं. ते नाईस. अभिनय मम्मा इज लाइक व्हेरी वर्किंग पीपल. दे लाइक कामाच्या वेळेला दे आर ऑल्वेज आउट, दे आर ऑल्वेज वर्किंग. बट व्हेन इट्स टाईम टू जस्ट स्पेंड अलोन टाईम, ते दोघांमध्ये असतं त्यांचं त्यांचं. तुझ्या ज्या काही आवडी-निवडी किंवा प्रोफेशन तू जे काही निवडतेस त्याच्यात काही सिमिलॅरिटीज जाणवते का तुला? की तू ज्या पद्धतीने आता न्यूमरोलॉजी तू ते गोष्टी पण शिकलेली आहेस. येस, त्याचंही शिक्षण घेतलेलं आहेस किंवा आता तू लॉ लॉ शिकतेयस. येस. आता हे ब्रँड काढलेलं आहे. तर ते कुठेतरी ते आईकडनं आलंय की वडिलांकडून? ते कुठूनच नाही आलं? ते दोघांकडनंही नाही आलंय. अच्छा. मला म्हणजे मी
सो बेसिकली मला चित्रकलाची पण खूप आवड आहे. सो आय पेंट अँड आय स्केच अँड आय डू एव्हरीथिंग. म्हणजे मला ते करायला भयंकर आवडतं. आय थिंक त्या गोष्टींचा क्रेडिट मी माझ्या हॉस्टेल लाईफला देईन. मी 7 वर्ष हॉस्टेलला होते. अच्छा. सो मग तिथे कसं असतं, देअर इज अ शेड्यूल फॉर यू. तुम्ही सकाळी उठा, तुमचा ब्रेकफास्ट, स्कूल, डिसिप्लिन. मग एक डिसिप्लिन येतो ऑटोमॅटिकली. बरोबर. त्याच्यानंतर मग तिथे तुम्हाला तुमचे आवडणी, तुम्हाला नाहीये ना सतत लोक बिकर करायला की काय काय बनणार आहेस मोठी होऊन, काय करायचंय तुला आयुष्यात. नाही, इट्स अच्छा. जस्ट दॅट फर्स्ट टू सेव्हन्थ ऑफ माय लाईक फर्स्ट स्टँडर्ड टू सेव्हन्थ स्टँडर्ड मी हॉस्टेलमध्ये होते. तेव्हा इट वॉज लाईक की आय एम देअर ओनली फॉर माय सेल्फ. आणि तिथे मला आय हॅव अ चॉईस टू डू वॉट एव्हर आय वॉन्ट. सो मला तिथे एक्सप्लोअर करायला मिळालं. सो मी चित्रकलात गेले, मग माझं चेस झालं, मग काय भरतनाट्यम शिकले. मग मी आता मग ते भरतनाट्यम तिथे शिकले. आई इज अ डान्सर. सो तिच्याकडनं तो एक किडा आला डान्सिंगचा. सो मग आता मग फायनली जाऊन मी कुठेतरी भरतनाट्यमला स्टेबलाइज झाले. आता मी परत कुठेतरी प्रॉपर शिक्षण चालू केलं त्याचं. सो शिक्षण म्हंटलंस की मला त्याचा किडा असतोच. म्हणजे मी न्यूमरोलॉजी, ऍस्ट्रोलॉजी, अच्छा. जेमस्टोन्स आणि आता भरतनाट्यम, आता लॉ. सो आता मी लॉच एक डिसिजन घेतलाय की बाबा काहीतरी खूप काही शिकण्यासारखं आहे तिथे आणि खूप काही एक्सप्लोर करण्यासारखं. माझ्या अंगात एक क्युरिओसिटी असते कायम. म्हणजे मी तुझ्याशी बोलत बसले ना, तर मी तुझ्याकडनं क्युरियसली एवढ्या गोष्टी काढून घेईन अच्छा. की, कारण इट्स 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 अबाउट हाऊ पीपल हॅव लिव्ड देअर लाईव्स अँड हाऊ इट वॉज अर्लियर. ह्या गोष्टीच्या क्युरिओसिटीवरती मी जगते असं मला वाटतं. सो मे इट बी हिस्ट्री, मे इट बी लॉ और वॉट एव्हर, त्या ह्याच्यावरती मला आवडतं. तसं आई आणि वडिलांचा काही संबंध नाही माझ्या शिक्षणाशी. काही नाही. बेरड्यांमध्ये सगळ्यात शिक्षणाचा किडा मलाच. त्यानंतर माझी जी नंतरची जनरेशन आहे, म्हणजे माझे भाचे वगैरे, ते आता छान सगळे शिकतात. वा. पण अभिनय एकीकडे त्याचं सुरू आहे, तो करतोय. आई विविध कार्यक्रमात जातेस, पण या सगळ्यामध्ये तू असतेस. हो. त्या दोघांसाठी तू आवर्जून जाते. मी बघते इव्हन तू आता रिसेंटली अभिनयासाठी कुठेतरी दशावतारला. अवॉर्ड पण त्याच्यासाठी तू रिसीव्ह केला होतास आणि येस. तू आवर्जून त्या सगळ्या गोष्टी करतेस. तू एक चित्रपट केला होतास, नाटकही केलं. तुला ऍक्टिंगचं काय आहे? म्हणजे ऍक्टिंगचा किडा आहे, नाहीये? ऍक्टिंग करायची आहे कंटिन्यू चांदनी? कारण तू ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याच्यात मला ऍक्टिंग कुठे दिसत नाहीये. हे बघ कसं आहे ना, देयर वॉज अ टाइम जेव्हा खूप प्रोजेक्ट्स होते, पण ते कधी वर्कआउट झाले नाही. आणि ना आता आय डोंट नो हे किती लोकांना पटेल, पण कसं आहे ना की एक लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा म्हणून एक्सेप्टन्स इंडस्ट्रीमध्ये जास्त मिळाली किंवा लोकांकडनं पण, विच इज फाईन. आय एम कम्प्लिटली फाईन. बिकॉज लहानपणापासून मला कधी ऍक्ट्रेस व्हायचंच नव्हतं. मला माहिती होतं की मला शिकायचंय, मी शिकणार आहे. आणि ऍक्टिंग जेवढा अभिनय म्हणजे पलटी मारल्यापासून जेव्हापासून तो टीव्हीला बघायला लागला, तसं माझं काही नव्हतं. मी आपले भांडी भिंडी खेळत बसायचे, माझं आपलं काहीतरी वेगळं चालायचं, ट्युशन वगैरे, एवढं. दॅट वॉज माय लाईफ अँड दॅट इज व्हॉट आय थॉट माय लाईफ वुड बी. पण ऍज यू ग्रो अप, तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टींना एक्सपोज्ड असता. ऍज अ म्हणजे व्हॉट एव्हर, तुमच्या फॅमिलीच्या लाईफला, तुमच्या फॅमिली आईच्या सोबत एवढे अवॉर्ड शोज केले, ते स्टारडम बघितलं, एक इन्फॅच्युएशन येतो त्या गोष्टीचा. एक वाटतं की वा, एकदा ह्या गोष्टी एक्सपेरिमेंट करायला पाहिजेत. आणि द थिंग इज की आता आहे तर जे आहे ते आहे. आय हॅव द प्रिव्हिलेज, आय हॅव हॅड द प्रिव्हिलेज टू वर्क ॲज अन ऍक्टर. आणि आलंय मला ऑप्शन्स, चॉईसेस आले तेव्हा. सो मी ते, मम्मी म्हणाली की असं नको व्हायला की तू कधी या गोष्टींमध्ये प्रयत्नही केला नाहीस, की तुला तुझा पोटेन्शियल कसं कळणार. लोक म्हणतात नेपोटिझम नेपोटिझम, पण व्हॉट इफ यू आर ऍक्च्युअली अ गुड ऍक्टर अँड इफ यू वॉन्ट टू बी अन ऍक्टर, सो तू प्रयत्न करून बघ ना. एक्झाम्पल आहेत. हा, एक्झॅक्टली. सो तू प्रयत्न करून बघ. तुला नाही आवडलं, तुला जर ते नाही पटलं, तर तो तुझा प्रश्न असणार आहे आणि वी विल ऑलवेज सपोर्ट यू. आणि माझ्या आईने मला कधीही फोर्स केलं नाही कुठलीही गोष्ट करायला. ती म्हणाली तुला जे करायचं ते कर, बिकॉज तिला माहितीये मला सगळं करायची आवड. असं ती मला म्हणते की मला माहितीये तू एकच जागी टिकणार नाहीयेस, पण तू सगळं शिक. सो मी ऍक्टिंग केलं. मला आधी वाटलेलं नाटक म्हणजे स्टेज फ्राईट, उभंही राहता यायचं नाही. म्हणजे मी ना असा माईक हातात घेतला ना बोलायला की मी अशी कापायचे. म्हणजे मला आय हॅव अ ह्यूज, आय हॅड ऍक्च्युअली. मग नंतर मला नाटक आलं. सो मी म्हंटल की दिस विल बी द बिगेस्ट चॅलेंज ऑफ माय लाईफ. कारण लक्ष्मीकांत बेर्डेंची मुलगी, प्रिया बेर्डेंची मुलगी, आणि नाटकाला घाबरते वगैरे, सगळे टॉन्ट जे होते ते फायनली मी सगळ्यांना गप्प केलं आणि नाटकच केलं. म्हटलं बाकीच जाऊ दे. सो मी नाटक केलं. मग 2 फिल्म्स केल्या.
ते बेसिकली ते रिलीज व्हायला पण खूप वेळ गेला, खूप काळ गेला. आणि मग मला पण असं झालं की माझं कामच लोकांपर्यंत एवढं उशिरा जर येणार असेल तर मग थांबण्यात पॉइंट काय त्या गोष्टीसाठी. बरोबर. मग म्हटलं की जाऊ दे, हम्म. ते होईल तेव्हा होईल, ते येईल तेव्हा येईल. आले रोल्स आले, पण मला असं वाटलं की आय डोंट नो, मे बी माय एक्सपेक्टेशन्स वर अ लॉट, पण मला ते नाही झेपलं. सो ओके. म्हटलं की इट्स ओके, लेट्स नॉट फोकस ऑन इट. आपल्याला जेव्हा काम येईल, चांगलं रोल्स येतील, जे लोकांना खरंच वाटेल की हिच्यात काहीतरी पोटेन्शियल आहे म्हणून ते घेतील. मी ऑडिशन्सना पण नाही म्हणणार नाही, बट जस्ट तू स्वतःहून एफर्ट घेते की तुला करायचंय, ऑडिशन्सला जायचंय किंवा काम प्रोजेक्टच्या मागे म्हणतो ना करायचं ते आपण हा, मागे लागतो. मागे लागतो, तसं तू बरोबर आहे. करतेस काही? तसं आत्ता ऍट दिस मोमेंट नाही केलं. मी 2-3 वर्ष, मी 3 म्हणजे 2020 ते 24 पर्यंत माझं आय वॉज ऑन अ व्हेरी बॅड म्हणता येणार नाही, पण येस, आय वॉज ऑन अ व्हेरी डिफरंट हेडस्पेस ॲट दॅट टाइम. आय अच्छा. वॉज लुकिंग फॉर वर्क, पण सिरियल्स वगैरे आले आणि मग सिरियल्सची कमिटमेंट जी होते ते मला पॉसिबल नव्हतं. मला ते आय डोंट नो, इट नेव्हर सेट राईट विथ मी. सो ते नाही झालं माझ्याकडनं. आणि मग 2-3 शॉर्ट फिल्म्स वगैरे आले, दॅट आय डिड. आय हम्म. एक्सप्लोर्ड माय ऑप्शन्स. पण फ्रँकली स्पीकिंग, मग मला जाणवलं की स्वानंदी, तुझ्यात तो एवढं दिसत नाहीये, उगाच एवढं तू असं ताणू वगैरे नकोस. ताणून करशील की बाबा आता काही करून हेच करायचंय तेच करायचंय, हेही झालं नाही. सो म्हटलं की इफ इट्स नॉट फॉर अस, जे आता नाही, इट्स नॉट मेंट फॉर यू राईट नाव. हम्म. वेळ असेल कधी तू तू वाटलं लोकांना की हा बरी दिसते, असं हिला आपण घेऊया, then fine, then I'll do it. Then I'll put an effort to do it. पण Right. आता आय फील की मला माझं शिक्षण खूप महत्वाचं आहे. मला आय वॉन्ट टू बी अ गुड लॉयर, आय वॉन्ट टू बिकम अ गुड बिझनेसमॅन, अँड आय वॉन्ट टू स्टार्ट. Wow. आय मीन, कांतप्रिया इज नॉट जस्ट गोन बी दिस, इट्स गोन बी एक्सपांडिंग टू लेवल्स, जे मला हवंय. अच्छा. सो आता ते एक विजन आहे माझं. वाव. सो या, आणि आहेत आता अभिनय आणि मम्मा आर डुईंग ग्रेट इन इंडस्ट्री. अभिनयचं तर सगळं चांगलं चाललंय. मम्मा इज डुईंग वॉट, आता मम्मी पण ह्या पोझिशनला आहे की शी कॅन डू वॉट एव्हर शी वॉन्ट्स टू, अँड राईट. नॉट जस्ट फॉर की आता घर चालवायचंय म्हणून कामं घ्या वगैरे, हम्म. अशा लेवलला आता तरी नाहीये. नाही. सो एव्हरीथिंग इज गुड नाव, आणि इट वॉज हाय टाइम की मी आता स्टेबल व्हावं, कारण खूप वर्ष आता दे वर सपोर्टिंग, अँड नाव आय डोंट वॉन्ट टू बी दॅट. सो आय वॉन्ट टू स्टार्ट माय ओन, अँड स्टार्ट तुला स्वतःच्या पायावर उभं राहायचं. येस. कारण आता आय एम 25, आणि आता मला असं झालं की बस झालं स्वानंदी. यू नीड टू मेक युअर डिसिजन, अँड यू टू नो, अंडरस्टँड व्हॉट यू वॉन्ट टू डू इन लाईफ. हम्म. कारण कधी कधी काय होतं, जेव्हा तुम्हाला फ्रीडम मिळतं ना, तेव्हा आपण त्याचा फायदा घेतो, जो मी घेतला, विथ डिसाइडिंग माय करिअर, हम्म. विथ एव्हरीथिंग. आणि आता ते मला झालं की बस झालं आता. आणि अभिनय जेव्हा बोलायला लागतो ना, मी अभिनयला जास्त घाबरते मम्मीपेक्षा. अच्छा. कारण मी अभिनयसोबत जास्त वेळ घालवलाय तसं बघायला गेलं तर. अच्छा. म्हणजे मी अभिनयशिवाय तर अजिबात राहू शकत नाही. मम्मी तर ठीक आहे, अभिनयशिवाय मी राहू शकत नाही. कारण आम्ही हॉस्टेलला एकत्र होतो 7 वर्ष. एकत्र होतो. राईट. मम्मी नव्हती तेव्हा, मम्मी नसायची. तर मम्मी पण, आम्ही हॉस्टेलवरनं घरी आलो की मम्मी शूटला असायची आणि मी आणि दादाच असायचो. बरोबर. सो मग असं अभिनयसोबत जो एक बॉन्ड आहे, तो जेव्हा कुठली गोष्ट सांगतो त्या गोष्टी मला खूप अफेक्ट करतात. सो मग देन आय हॅव टू लिसन टू हिम तो असं होतं. मोठा भाऊ म्हणून तुला हा, गायडन्स हो करत हो, असतो. देतो तो, खूप देतो. आणि तो ही इज ऑल्सो लाईक मम्मा. म्हणजे त्याने पण मला असं कधी जबरदस्ती केली नाही कुठल्या गोष्टीची, की तू हे कर, तू ते कर, राईट. तू तर हे करायला पाहिजेस, बस झालं तुझी नाटकं, असं नाही. एक समजवण्याची पद्धत होती, आणि समजूतदारीने ते समजवणं, किंवा आपल्या जबाबदारीचं एक, काय म्हणतो, भान कळून देणं, असणं. भान असणं, हे त्याच्याकडे, म्हणजे खूप कमी वयात त्याने या सगळ्या गोष्टी, आम्ही दोघांनी ऍक्च्युली सगळ्या गोष्टी बघितल्यात. आणि आमच्या आईने आमच्यापासून कधीच कुठली गोष्ट लपवली नाही. म्हणजे तिने, म्हणजे काय, जे काही परिस्थिती होती, व्हॉट एव्हर इट इज, काय राईट. लक्ष्मीकांत बेर्डेंची मुलं आहे म्हणजे काय चाललं असेल, केवढं काय काय आयुष्यात, असं काही नाहीये. आफ्टर फादर पास्ट अवे, सगळं मम्मीने, कारण मम्मीने इंडस्ट्री सोडलेली 7 वर्ष. राईट. सो तिच्यासाठी पण तो एक मोठा कमबॅक होता. आणि त्या कमबॅक मध्ये तिचा करिअर सेट करणं, मामा दोघांना पण वाढवणं, ह्या गोष्टीचं नेहमी तिने आम्हाला म्हणजे जाण ठेवली. कुठल्या गोष्टीची कधी कमी नाही भासवली. पण वी ऑलवेज न्यू आर सिच्युएशन, वी ऑलवेज वर अवेअर ऑफ वॉट एव्हर वॉज हॅपनिंग इन अ लाईफ. सो त्यामुळे ते अभिनय बिंग द मोस्ट मॅच्युअर वन, त्याने मला नेहमी त्या गोष्टी समजवल्या, आणि ही इज ऑलवेज हेल्प मी इन दॅट एरियाज. पण या सगळ्यामध्ये तुम्हा दोघांना केवढी ती जबाबदारी जाणवत असेल ना, हो. आसपास असेल किंवा फॅन्सच्या माध्यमातून असेल, की लक्ष्मीकांत बेर्डेंची मुलं ही लोक पण काहीतरी ऍक्टिंग मध्ये आणि होईल, पुढे काही ना काहीतरी प्रोजेक्ट करतील वगैरे. पण या सगळ्याचं सतत जबाबदारी, प्रेशर वाटत होतं की आपल्याला
हे नाव आहे आपल्यासोबतचं एक सरनेम लागलेलं आहे, वडिलांचं नाव आहे. तर ते टिकून ठेवण्यासाठी आपल्यालाही काही ना काहीतरी एफर्ट करत राहावे लागणार. येस, ही जबाबदारी सतत प्रेशर वाटत होती त्यावेळेस पण. अजूनही वाटतं माहितीये का? कारण मला वाटतं त्याच जबाबदारीमुळे मी कधी फार बोलतेस तू मगाशी बोललीस ना, की असं काहीतरी काम करायला हवं हां. होतं वगैरे. त्या जबाबदारीच्या प्रेशरमुळेच मी नाही मला वाटतं थोडी फुटला नेहमी राहिले. राइट. बिकॉज ना ॲज अन ॲक्टर स्वतःला प्रूव्ह करा. ॲज स्टार किड्स, ॲज लक्ष्मीकांत बेर्डेंची मुलं, प्रिया बेर्डेंची मुलं प्रूव्ह करा. मग त्यात माझ्या आईच्या पण मागे अजून नाव, व्ही. शांतारामपासून सगळ्यांचा तो लिनिएज ते सगळं असं मला ते माझ्यासाठी ते एवढं प्रेशरचं होतं ना, म्हणजे अभिनय डिड अ व्हेरी गुड जॉब ॲट इट बिकॉज त्याला तेच करायचं होतं. पण माझ्यासाठी ते खूप जास्त असं होतं, की कारण लोकं खूप कधी-कधी दे आर व्हेरी एक्स्पेक्टेशन आणि दे आर व्हेरी रूड विथ देअर एक्स्पेक्टेशन समटाईम्स. त्यांना ते म्हणजे त्यांनाही भान नसतो, की आपण कोणाला काय बोलून जातोय. राइट. एक किस्सा असा झाला, आम्ही जेव्हा नाटक करत होतो, त्या नाटकाच्या इट वॉज अ कॉमेडी नाटक. अच्छा. सो त्याच्यामध्ये आय वॉज द मेन प्रोटॅगनिस्ट आणि माझा जो नवरा जो आहे तो. हं. सो वी हॅव सपोज टू टेक केअर ऑफ दोन आजी-आजोबा सो दॅट मला माझ्या वडिलांची प्रॉपर्टी मिळेल असं काहीतरी होतं. सो एव्हरीवन वॉज अ फनी कॅरेक्टर बिसाइड्स मी. अच्छा. बिकॉज आय वॉज मी सतत ती चिडलेली आणि मला सतत त्रास देणारी लोक वगैरे असं अच्छा. होतं ते. सो एकदा असा एक माणूस आला मला, मॅडम काम चांगलं करता, कॉमेडी नाही आहे तुम्हाला. लक्ष्मीकांत बेर्डेंची मुलगी कशी वाटणार तुम्ही? बापरे! असं म्हटलं आणि अजून एकदा एकदा एका त्याच्याच प्रमोशन्सच्या वेळेला मला एक माणूस म्हणतो, की मॅडम ऐका ना, तुमचा इंटरव्ह्यू ठीक आहे, पण तुम्ही जरा लक्ष्मीकांत बेर्डेंचा डायलॉग बोलून दाखवा. हे लोकांना नाहीतर आवडणार नाही, बघणार नाही. म्हटलं सर मी असं करत नाही. आय एम सो सॉरी. तुम्हाला माझ्या नाटकाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आय वुड डेफिनेटली डू दॅट. तुम्ही हे सगळं म्हणून ते एक्स्पेक्टेशन्स आणि त्या गोष्टी एवढ्या बापरे! आहेत ना, की ते लोकांना माहित नाहीयेत, पण असे आहेत लोकं. हं. सो त्यामुळे मला असं झालं, की बाबा इट्स नॉट ईझी टू बी अन ॲक्टर, बट इट्स नॉट ईझियर टू बी अन स्टार किड. लोकांना वाटतं, राइट. की आणि फर्स्ट फिल्म्स तुम्हाला मिळतील तुमच्या वडिलांच्या नावावरती. आफ्टर दॅट यू हॅव टू वर्क हार्ड, यू हॅव टू प्रूव्ह युअरसेल्फ टू द पीपल. आणि आपली मराठी ऑडियन्स तशीच आहे यार. ते नॉर्मल ॲक्टर कोणीही असू, जर तुमच्यात पोटेन्शियल वाटत नाही, दे डोंट कीप यू ओनली. राइट. सो अँड दे आर राइट इन देअर प्लेस. बट या दिस द प्रेशर इज पण मला हे तू एक मनमोकळं त्या सगळ्या गोष्टी शेअर तू केल्यास या निमित्तानं मला ते छान वाटलं. पण आता ब्रँड काढल्यानंतर ही एक वेगळी जबाबदारी तू घेतलेली आहेस. कारण त्याला आता तुला ग्रो करायचंय. येस. त्याच्यामध्ये काय-काय एफर्ट्स घेतेस? आणि मला सांग ना काय त्याच्यात काय वेगळेपण असणार आहे? तुझा काय टच आहे त्याच्यामध्ये? तुझी काय स्पेशालिटी जी या तुला ब्रँडमध्ये जाणवतेय? सो बेसिकली मी तुला बेसिकली सांगते, ज्वेलरी हा माझ्यासाठी एक स्टेटमेंट आहे. अच्छा. आय ओनली वेअर ज्वेलरी टू मेक अ स्टेटमेंट आउट ऑफ इट. मला तो असंच उगाच दागिना आहे म्हणून एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून घालायचंय कारण आपण बाई वगैरे असं नाहीये. मला असं वाटतं पुरुषांनी घालावा एक दागिना बिकॉज इट्स अ स्टेटमेंट. इट इट तर तुम्हाला एक तुमच्यात एक वेगळापणा दाखवतो. आणि त्यासाठीच मी डिसाईड केलं की मला ज्वेलरी जर मी ब्रँड सुरू करणार असेल तर रिसेलिंग वगैरे नसणार आहे. आय अच्छा. वॉन्ट टू डिझाइन इट. आय वॉन्ट टू डिझाइन इट इन माय वे. सो पास्ट 3-4 मंथ्स माझ्यासाठी खूपच वेगळे होते. एवढे वर्ष काही केलं नाही आणि एकदमच मी एवढं सगळं करते. एकदम तर बिझी झालीस त्याच्यामध्ये. एकदमच बिझी झाले मी. आणि मला त्या गोष्टीचा भयंकर आनंद आहे. मी खूप जास्त एक्झॉस्टेड असते बाय द एंड ऑफ द डे. हं. बट आय स्लीप इन टाइम. आय गेट अप इन टाइम. मला एक शेड्यूल आहे. सो मी ज्वेलरीचे बीड्स वगैरे सगळे सोर्सिंग केलेत. पण मी ते सगळे माझ्या हिशोबाने डिझाइन केलेत. द वॉव! पेंडंट्स अँड एव्हरीथिंग मी ज्या पद्धतीने घेतलेत, दे आर गोना स्क्रीम स्टेटमेंट असं मला वाटतं. अच्छा. उगाच कारण मी मी माझ्याकडे जगाभराचा ज्वेलरी एक कलेक्शन आहे मग. कलेक्शन आहे. म्हणजे मी कुठल्याही देशात जाऊ, मी गोव्यात जाऊ, मी जयपूरला जाऊ, मी गुजरातला जाऊ, मी बँकॉकला जाईन. मी तिकडनं काहीतरी ज्वेलरीचं उचलून आणेन. अच्छा. हां, म्हणजे बरं. मला आवडतं, की त्यांचा कल्चर एक शो करतो किंवा त्यांच्याकडे काय वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी आहेत, ते सगळ्या मी घेऊन येते. राइट. आणि आय नो द मार्केट. आय गो टू एक्झिबिशन्स, आय गो ऑनलाईन आणि मी बघते काय लोकं विकतायत. त्यातलं मला काहीही विकायचं नाहीये. अच्छा. हां, आय नो व्हॉट काइंड ऑफ पीपल कॅन बाय तू तू तर घेशीलच. बिकॉज मला माहिती आहे तुला खूप आवड आहे मला प्रचंड ज्वेलरीची. आवडतात. हां, सो तुला पण काहीतरी आय विल डेफिनेटली मेक शुअर दॅट आय मेक समथिंग फॉर यू. बट काहीतरी वेगळं आहे आता आणि तू इयरिंग घातलेस येस.
कांतप्रिय कांतप्रियाचे आहेत. व्हेरी नाईस. येस. आणि मी ऍक्च्युली त्याला हे तोडून, सो बेसिकली देअर वॉज 2-3 असे वेगळे ठेवलेले त्याने. सो मी त्याला सांगितलं की मला हे नकोय. सो त्याच्याकडनं मी ते 2-3 गोष्टी कापून वेगळे करून आय हॅड मेक हिम लाइक द ओके. एंटायर डिझाइन आउट ऑफ इट. त्याला काहीतरी वेगळेपण आहे आणि येस. त्याची एक वेगळी आयडेंटिटी जाणवते आणि एक्झॅक्टली. असं काहीतरी आधी बघितलेलं हे वाटत नाहीये. वाढत नाही. सो मी असेच केलेत. सगळे ब्रासमध्ये आणि जेमस्टोन्स मध्ये आहेत. अच्छा. आणि जसं की आपण तू हे जे घातलेस हातात, क्रिस्टल्स घातलेस, राईट. क्रिस्टल्स मध्ये पण माझ्याकडे सगळी ज्वेलरी आहे. पण इट अच्छा. विल बी स्टेटमेंट. तुला ते उगाचच काहीतरी एक छोटस असं काही नाही. मला आता बारीक बिरीक घालायला आवडत नाही. मला मोठंच हवंय मोठे काहीतरी. इयरिंग्स. येस. आय वॉन्ट बिग थिंग्स इन द नेक. इट शुड लुक नाईस. तू तेवढं जरी घालून गेलीस ना तर लोक अच्छा. विचारणार तू काय घातलंयस ते. मग आत्ताच याच्या पुढचं सगळं कलेक्शन मी कांतप्रियाकडनं प्लीज. तुझ्यासाठी स्पेशल डिस्काउंट पण देणार ओ मी. माय फर्स्ट गॉड. विल बी येस. द गिफ्ट फ्रॉम मी टू यू. बिकॉज येस, फर्स्ट विल बी माय नवरात्री गिफ्ट टू यू. सुपर. पण मला हे जाणून घ्यायचं तुझा आवडता दागिना कोणता? तुला सगळ्यात जास्त ज्वेलरी आवडते, पण हा. एक असं असतं ना किंवा नोज पिन तर पाहिजेच Yes. किंवा मग असे मोठे इयरिंग्स पाहिजे किंवा हातातलं ते काही ना काहीतरी किंवा रिंग्स पाहिजेत. असं काय आहे? कोणता दागिना आहे जो तुला? मोठे इयरिंग्स आणि सेप्टम रिंग आवडते मला. सेप्टम. सेप्टम इज माय गो टू. इंटरेस्टिंग. आय वाव. लव्ह सेप्टम रिंग्स. आणि अख्ख्या लुकलाच एलिव्हेट करतं माझ्या, आय थिंक. सेप्टम रिंग आणि नथ. नथ तर तो आपला प्रेमाचा दागिना आहे. पण सेप्टम रिंग अँड बिग इयरिंग्स इज माय स्टेटमेंट. वाव. लाईक. तुझ्या कलेक्शन मध्ये सेप्टमचे पण काही प्रकार असतील? नाही, अजून तरी मी सेप्टम नाही घेतलं. विचार कर कारण मी घेण्यासाठी. मी का नाही घेतलं त्याचं कारण असं आहे की सेप्टम रिंग्स मला घालायला भयंकर आवडतात. तूच घालशील. आणि अच्छा. मुलींना नाही एवढं, म्हणजे खूप फार कमी मुली आहेत ज्यांना आवडतं. मुलांना बघायला खूप आवडतं नाकात. हा. पण ते आधी चिडवणार तुम्हाला, काय नंदी बैल वगैरे बोलतात मला ते. Actually. आधीच स्वानंदी नंदी आहे. त्यात लोक काय नंदी बैल म्हटलं, तू बोल तुला काय बोलायचंय. आय नो इट लुक्स प्रिटी बट यू वोंट अग्री विथ इट. प्रिया मॅम ना कोणतं दागिनं तू बनवलेलं ते काय आवडलंय त्याच्यापैकी काय? मम्मीने माझं सगळं घातलंय. सगळे कलेक्शन. सगळं. तिला तिला ते माझ्याकडे क्रिस्टल बीड्स आहेत आणि ते असे नगेट्स म्हणतात त्यांना, नगेट बीड्स म्हणतात. अच्छा. त्या दिस ब्युटिफुल क्रिस्टल क्लिअर असे ब्लू कलरचे बीड्स आहेत. आणि त्याच्यावरती जे आपलं सी शेल असतात ना, सी हा. शेल्स, त्याच्या शेलवरनं पेंडंट बनवलंय. ओ, सो त्याला interesting. पोल्की वर्क म्हणतात. अच्छा. सो ते एक, आणि तिने ते सगळीकडे ते नेकलेस, मग परवा दशावतारला म्हणजे ती स्वतः काढून बिडून घेऊन जाते. म्हटलं मम्मी मला ते विकाय. मम्मी म्हणते आनंदी मी प्रमोशन करते तुझं, नको वा. का लोक विचारायला कुठून घातलंय काय घातलंय हे ते. आवडलं. म्हंटल बरं. आता परवा तिचा मला वाटतं की इंटरव्ह्यू झाला, जत्राचा रियुनियन झाला. हो हो रे. हा, त्याच्यामध्ये पण तिने बघ ते गळ्यात घातलं एक अच्छा. लॉंग असं, आणि ते पर्ल्सच आहे ते पण ती फुल स्वतः घेऊन गेली, मस्त घातलं तिने. तिला ते सगळ्यात जास्त तिलाच आवडलंय ते, हा. कारण तिच्या लॉंग नेकलेसेस वगैरे असे हेवी हा, तिला ते आणि घालायला प्रिया खूप ताईंना आवडतं. आवडते ज्वेलरी. हा, मला माहितीये की सो त्यांना तिला ते असं. उगाच साजूक बिजूक घातलेलं अजिबात तिला आवडत नाही. शी ऑल्सो लव्स वेअरिंग समथिंग अच्छा. हेवी. सो तिच्यामुळे हे सगळं माझ्या अंगात आलंय, किडा अच्छा. हा ज्वेलरीचा. वा. पण तिला खूप आवडे म्हणून. पण या सगळ्यांमध्ये अभिनय ते बघून त्याचं काय फीडबॅक मिळतंय तुला? तो अभिनय, माझ्या काही कामाचं नाहीये. मी तुला सांगते, हा. अभिनय इज द स्वीटेस्ट पर्सन इन दिस वर्ल्ड. म्हणजे त्याने मला इतकं सपोर्ट केलं या गोष्टींमध्ये, अच्छा. इतकं म्हणजे म्हणजे तोही एक्सायटेड असतो. म्हणजे काही मी कुठलेही पॅकेजिंग घेऊन आले, कांतप्रियाचं काही थँक्यू नोट किंवा कार्ड घेऊन आले, सुपर, वाव क्या बात है. म्हणजे असं ही इज सो सपोर्टिव्ह थ्रू आउट दिस जर्नी. बिकॉज त्याने पण बघितलंय काय झालेलं, माझं स्वतःच एक काय फेस चालू होता आयुष्यातला. अच्छा. आणि आत्ता तो बघतोय मला, मी माझ्या सगळ्यात एक पॅशनची गोष्ट करते आणि जी मला खूप आवडते. सो ही इज सो हॅपी. आणि तो त्याचा फायदा उचलणारच आहे, तुला वाटतंय. पण आय एम गोना बी डिझायनिंग हिज ज्वेलरी ऑल्सो व्हेरी सून. मला पण अच्छा. हवंय. हा, सो त्याने पण काहीतरी असं एक घालावं स्टेटमेंट ते. आणि गाईज डू वेअर पर्ल्स, दे हो. डू वेअर बीट्स. सो मला त्याच्या हिशोबाने काहीतरी असं छान डिझाईन करायचं, आणि मी ते Great. करणार आहे. आत्तासाठी मी त्याचे फक्त कपडे स्टाईल करते, पण हा. हळूहळू मी ज्वेलरी पण स्टाईल करणार आहे. मैत्रिणी असतीलच तर मग मदत होईलच हो. तुझ्याकडनं काही ना काहीतरी तो घेऊन जाईलच. आम्ही त्याला तेच बोलले हा. की व्हॉट एव्हर हुएव्हर इट इज, हा. यू नो वेअर टू गिफ्ट हर फ्रॉम. सही आहे. मला खूप छान वाटलं सानंदी तुझ्या या सगळ्या प्रवासाबद्दल जाणून घेऊन, आणि तू आता हे जे काही नवं पाऊल टाकते त्या सगळ्यासाठी या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं
तुला मी खूप साऱ्या शुभेच्छा देते थँक्यू. आणि जे काही पुढे करशील इव्हन या ब्रँडसाठी त्याला खूप असं उंच उंच झेप घेऊ दे आणि खूप छान शुभेच्छा मिळू दे काय थँक्यू सो मच. थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल. खूप बरं वाटलं. मी फारसे सोलो इंटरव्ह्यूज देत नाही बिकॉज मी खूप घाबरलेले असते आणि माझ्याकडे काही बोलायलाच नसतं. पण फॉर द फर्स्ट टाइम माझ्याकडे खूप काही बोलायला होतं आणि ती तू होतीस फर्स्ट ऑफ ऑल. तुझ्याशी बोलताना इट्स अ डिफरंट कम्फर्ट आणि मी एवढ्या जणांचे इंटरव्ह्यूज बघितले तुझ्यासोबत फ्रँकली की दे आर ॲट द मोस्ट कम्फर्ट विथ यू आणि ते मलाही आज फायनली अनुभवायला मिळालं आणि आय वॉज व्हेरी हॅपी दॅट इट हॅपन विथ यू. थँक्यू. तू आलीस, बरं नसतानाही तू आलीस आणि वेळ दिलास या शो साठी आणि मला वाटतं पहिल्यांदाच आपण असं इतकं इंटरॅक्ट केलेलं आहे आणि केलंय. पहिल्यांदाच मला ते वाटलं नाही कारण असं म्हणतात ना वाईब मॅच येस. झाली असं झालं असावं. सो आय एम लुकिंग फॉरवर्ड तुझ्या ज्वेलरी आणि या सगळ्या गोष्टी पण मला मी बघण्यासाठी उत्सुक आहे. खूप थँक्यू. शुभेच्छा तुला. थँक्यू. 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 थँक्यू.